एकीकडे राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे। आज दुपारी 2 वाजता मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मंथन होणार का याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। अलीकडेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी अतिशय सूचक विधान केलं होतं। सत्तेत राहायचं की नाही याबाबत सुप्रिया आणि अजित पवार यांनी बसून निर्णय घ्यावा असं अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार म्हणाले होते। त्यानंतर मुंबईतील सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसून आले। महत्त्वाचं म्हणजे यावेळी दोघांमध्ये मनमोकळा संवाद देखील झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे राज्यात पुन्हा नव्या समीकरणाची नांदी होतीये की काय असा प्रश्न सध्या डोकं वर काढतोय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाचे वारे सध्या राज्यात वाहत आहेत की काय असा सवाल आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज जयंत पाटलांनी बोलावलेली बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। कारण कळू शकलंय बैठकीमागचं? प्रज्ञा, आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेश कार्यालयामध्ये बैठक पार पडणार आहे। राज्यभरातील कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना बोलवण्यात आलेलं आहे। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी चाचपणी करते, आपण सोबत गेलं पाहिजे का राष्ट्रवादीच्या, तर दुसरीकडे अजित पवारांनी काल रात्री उशिरा एक बैठक घेतली आमदारांची आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणार नाहीये, किंबहुना त्या संदर्भातला काही प्रस्ताव देखील आपल्यासोबत नाहीये। त्यामुळे आमदारांमध्ये ज्या काही सध्या कन्फ्युजनच्या चर्चा सुरू आहेत त्या नसायला हव्यात, अशा पद्धतीचे स्पष्टपणे संकेत या निमित्तानं अजित पवारांना दिलेले आहेत। आणि आगामी काळात जर या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची चर्चा होणार असेल किंवा झाली असेल तर या संदर्भामध्ये स्पष्टपणे सर्व आमदारांना कळवण्यात येईल। सध्या मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचा कुठलाही प्रकारचा विचार नाहीये। सध्या केवळ शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याची तयारी येत आहेत आणि ते अजित पवारांच्या सोबत येण्याची तयारी आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अशा पद्धतीची एक गुगली टाकण्यात आली आहे का, अशा पद्धतीचा एक शंका देखील या निमित्तानं अजित पवारांना उपस्थित केली आहे। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।